मी प्रमोद उत्तम सातव. मी एक फुल व्यावसायिक आहे. गोलटेकडी मार्केट यार्डमध्ये गाळा आहे माझा. बालाजी सरांचं मनापासून धन्यवाद. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. तर एवढं सगळ्यांचं अथांग परिसर पाहून मला विषय निवडायचा झाला तर मी आपुलकी आणि प्रेमाबद्दल बोलेल किंवा सुखाबद्दल, आनंदाबद्दल बोलेल. तर सुख कशात येईल कशात नाही, किंवा आपुलकी कशात येईल कशात नाही, हे आपल्याला परिस्थिती घडवून सांगत असते. तर मी सांगल विषय असा आहे की बाबा त्या माकडीचा व्हिडिओ सगळे पाहत आहेत की बाबा तिची आई वारली आणि त्यानंतर त्याला कुठलीच माकडं जवळ घेत नाही, त्याची हेळसांड करतात, कोण झटकते कोण वरवडते आणि ते एका कोपऱ्यात बसतं, खात नाही पित नाही काय नाही. पण असंच ते बहुतेक प्राणी संग्रहालयात असं कोणाला तरी वाटलं असेल की बाबा ही डॉल त्याला द्यावी, खेळायला द्यावं किंवा पडली असेल, जो काय संदर्भ असेल तो. पण त्याला त्या डॉलमध्ये 2 मिनटं कळलंच नाही ती काय आहे काय नाही. पण त्याच्यात आहे ना त्याने सुख काय पाहिलं किंवा आपुलकी काय पाहिली त्या डॉललाच त्याने आई समजलं आणि जिकडं तिकडं जाईन तिच्याबरोबर यायची. त्याने मग त्याच्या मायेने त्याच्या कुशीवर हात फिरवायचा, डोक्यावर हात फिरवायचा, झोप लागली तर त्या डॉलवरच झोपायची. त्याला जिकडं जाईन तिकडं त्याला वाटायचं की आपली आईच आहे माझ्यासोबत आणि जीव लावती. त्याला खाणं पिणं जरी विसरलं दिल तर खायचं नाही तर त्याला एवढा आनंद व्हायचा, जिकडं पळत तिकडं ती डॉल घेऊन पळत. त्याला त्याची आईची गेल्याची उणीव भासली नाही. तर ह्यातनं संदर्भ काय आहे की आपली माणसं जपा तुम्ही. पैसे कमवण्याच्या नादात, प्रेस्टिजच्या नादात, ह्या कलियुगाच्या नादात तुम्ही काय केले, आपल्या माणसांकडून हळूहळू दूर होत गेला. साधारण उदाहरण घ्यायचं तर आपण सगळी खेड्यातली लोक आलो, गावाकडनं पुण्यात आलो, शहरात गेलो, कोणी इंजिनियर झालं, बिल्डर झालं, शिक्षणाचे जशी प्रणाली बदलत गेले तसे तसे क्षेत्रात गेलो. पण ज्या झाडाने आपल्याला, ज्या उभेने आपल्याला बाहेर काढले, हे जग दाखवले, त्याला मात्र पाठ केली नाही पाहिजे असं माझं मत आहे. कारण ज्या आईबाबाच्या एक फोनवर आपल्याला आनंद वाटायचा, पहिले शाळेत तुम्ही कॉलेजला बाहेर असाल आणि आईचा फोन आले, काय रे बाळा जेवलास का, त्या डोळ्यातनं खळकणं पाणी यायचं. वाटायचं की बाबा आई जरी 100-200 किलोमीटर जवळ असली तरी जीव माझ्यात गुंतलेला आहे. ती आपुलकी आता राहिली का आपल्याकडे? नाही राहिली. मग त्या माकडीकडनं बोध घेतला पाहिजे का आईवडिलाला एक फोन केला पाहिजे, जसं वेळ मिळेल तसं भेटलं पाहिजे. कारण ते जिवंत आहे तोवर आपल्याला अस्तित्व आहे. कारण आज त्यांच्यावर वेळ आली, आज पुढे जाऊन आपण आईबाबा झाले, आपल्या बी तेच वेळ येणार आहे. जी पेरल तेच उगवणार आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे बाबा, माकडाकडनं शिकलं पाहिजे. मी तुम्हाला सांगत नाही किंवा सुचवत नाही, पण रियालिटी अशी होऊन गेली, घरात जर 4 माणसं असतील तर 4कडे 4 मोबाईल असतात आणि 4ची 4 ठिकाणी 2 असतात. पूर्वी तसं होतं का, जेव्हा मोबाईल नव्हता तर सगळं कुटुंब एकत्र होतं. आता गावाकडे तुम्ही अजून जरी पाहत असाल शेतीतलं तर संध्याकाळची अशी पंगत टाकून एकत्र जेवतात, 4-5 माणसं 6 माणसं असली. दिवसाची दिनचर्या काय घडली, काय त्रास झाला, कसं झालं, दिवसभराचे मनोगत होते. त्यात 4 प्रौढ असायचे, 4 वडीलधारे, 4 खेळकर असायचे. प्रत्येकाला बाळकडून लहानपणीच मिळायचं. ह्याच्यातनं जीव लावायची पद्धत म्हणा, झोपलास का रे, जेवला का, काय करतोय काय नाही, विचारपूस करायची, आपुलकी जिवंत ठेवायची, संदेश करायची. बाबा चेहऱ्यावर आपल्या नर्वस असलं तरी त्यातल्या 4पैकी 5पैकी काय रे बाबा, का नाराज आहे का तू, तुला काय पाहिजे का, जेवलंय का, विनाकारण चर्चा करत होती. ते आपुलकीपणाचं लक्षण होतं. सांगायचं तात्पर्य काय आलं, पैसा ही गोष्ट सर्वस्व नाही, आपली माणसं ही आपल्यासाठी सर्वस्व पाहिजे. पैसा फक्त जगण्याचं साधन आहे, आपुलकीपणाचं साधन पैसा नाही. पण आपण प्राधान्य काय दिले, आपण घरच्यापेक्षा मोबाईलला व्हॅल्यू जास्त देत चाललोय. आता जास्ती वेळ आईवडिलांसोबत बोलतो आपण नाही, जास्ती वेळ मोबाईलवर घालवतो. आणि काय शिकतो त्याच्यातनं, त्यात आहे का तुमचं घर कसं सांभाळायचं, मित्र परिवार कसा सांभाळायचा, आईवडिलांना जीव कसा लावायचा, एकत्र कसं राहायचं, किंवा तुमच्यातला उद्योजक बाहेर कसा काढायचा, तुमच्याकडे शिक्षक कसा बाहेर काढायचा, तुमच्यातला गुरु कसा बाहेर काढायचा, तुमच्यातला आदर्श पिता कसा बाहेर काढायचा, हे तुम्हाला मोटिवेट करणार आहे का मोबाईल? नाही करणार. तर त्यासाठी तुम्हाला आजूबाजूचा परिसर घडवणार आहे, आईवडील घडवणार आहे, घरची घडवणार आहे, तुम्ही समाजाला घडवणार आहे. ह्याच्यातनं आपुलकी वाढणार आहे. तर माझं असं मत आहे, त्या माकडीकडच्या पिलाकडनं जे आपल्याला शिकायला मिळत आहे हे परत कोणाच्या वाट्याला येऊ नये ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण ह्यातनं बोध घेतला पाहिजे. आपल्या पोराला सुद्धा अशी वेळ आली नाही पाहिजे किंवा आपल्या जवळच्या माणसाला सवय किंवा समाजाला आली नाही पाहिजे. तर जिथं कमी पडेल त्या पोरीच्या माकडासारखं कोणाला गरज पडेल तिथे मित्र म्हणून उभा राहा. ज्याला खरंच गरज आहे, समाजाला गरज आहे ना, फुलाची पाकळी द्यायची सोय करा. ह्याची परतफेड, समाजाची परतफेड तुम्हाला भगवंत करत असतो.
मग कुठल्या स्वरूपाने करल, काय करल हे वेळ आल्यावर कळत. तुम्ही पेरायला चालू केलं तरच उगवणार आहे. खत, पाणी, ऊस, ऊन, वारा हे निसर्गाच्या हातात आहे. तुमचं कर्म, श्रीकृष्णाने काय सांगितलंय, तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. मग तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर भगवंत 10 पावलं तुमच्यासाठी नक्कीच करणार आहे. त्यासाठी आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही जवळच्या माणसाला सांभाळा, जीव लावा. त्याच्यात चढत्या काळात, पडत्या काळात जसं साथ देत तर उतरत्या काळात तुम्हाला त्याची साथ मिळेल याचीच अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच छान, लय भारी, ग्रेट.